आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप लाईनवर। पुण्यातील 199 झाडं तोडण्यास मज्जाव। गणेश खिंड रस्ता रुंदीकरण आणि मेट्रोच्या बांधकामासाठी झाडं तोडण्यास उच्च न्यायालयाचा नकार। पुण्याच्या मावळात राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान। गाई म्हशींमधील वंध्यत्व निवारणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन। गावरान वांग्याची वाढती मागणी लक्षात घेत पुण्याच्या मावळमध्ये गावरान वांग्याच्या शेतीवरती भर। मावळ आणि मोशी बाजारपेठेत सध्या गावरान वांग्यांची मोठ्या प्रमाणात आवक। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये मराठी पाट्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। नगर परिषदेकडून शहरातील दुकानांना नोटिसा। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त। 4 संचालक अपात्र आणि दोघांनी राजीनामा दिल्यानं खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त करण्याची वेळ। राज्यातील ऊस कारखान्यांकडून 283 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण। 23,72,000 टन साखरेचं उत्पादन। पुणे विभागात सर्वाधिक 66.93% ऊसाचं गाळप। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या कान्हे रेल्वे उड्डाण पूल स्थलांतरासाठी ग्रामस्थ आक्रमक। उड्डाण पुलामुळे गावातील बाजारपेठेतील अनेक घरं दुकानं बाधित होणार असल्यानं नागरिकांचा विरोध। पुण्यात प्रसिद्ध भीमथडी यात्रेचा काल शुभारंभ। आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यात्रेच्या आयोजक। 25 तारखेला भीमथडी यात्रेचा समारोप। पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यामध्ये पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण। कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून 2 युवकांकडून मारहाण। यात चालकाला गंभीर दुखापत, एकाला अटक, एक फरार।